वेगळीच मजा येते, कारण काय प्रेक्षकांची गर्दी असते. हे आमच्याकडे अशी गर्दी पाहायला मिळत नाहीये. ठाणे असू डेव्हिड द्या, 11 आई गावदेवी केळा वने. खरं म्हणजे यांचा समोर संघ पाहिजे दिघाटी. मग मजा आली असती. म्हणजे भारत पाकिस्तान युद्ध. क्या बात आहे. आता दशरथ पाटीलला मला कॉलच करावा लागेल, साईची कंप्लेंटच करावी लागेल. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आमचे पंच प्रणयजी कोहली आपटा, विलास कळम आपटा जॉईंट झाले. आणि समोरचे प्रेक्षक प्लीज कोऑपरेट करा. तुम्ही समोरचे जे प्रेक्षक जेवढे आहेत ना, तुम्ही समोर उभं राहू नका. भरपूर जागा आहे मैदानाच्या सभोवताली, बघा भरपूर जागा आहे. आमच्या आयोजकांनी तुम्हाला एवढे चांगलं उपलब्ध मैदान करून दिलं मैदानाच्या सभोवताली. प्लीज फक्त तुम्ही कोऑपरेट करा. मॅच इज ऑन. आजच्या रात्रीतल्या दुसऱ्या सामन्याला होते सुरुवात. घरच्या मैदानावर यजमान संघ आणि विरुद्ध पाहुणा चिरनेर. पहिलाच बॉल ऑफ केलाय. पहिल्या बॉलवर पहिली गोल्डन विकेट. अमर याच्या हातामध्ये पकडला जातोय झेल. पहिली विकेट साईल. गणरायाला वंदन केले जाते. साईड डीजे ऑपरेटर आपल्याला सुमधुर संगीत ऐकवत असताना आधी वंदू गणरायाला, प्रथम वंदू गणरायाला, विघ्नहर्त्या बाप्पाला साकडं घालून या स्पर्धेला आपण ही स्पर्धा निर्विघ्नपणे कशी पार पडेल यासाठी सुखात आणि दुःखात ज्या बाप्पाचं वंदन करतो, ज्या बाप्पाला नमस्कार करतो, त्या गणरायाला आपण या ठिकाणी साकडं घालूया. खूप चांगलं संगीत तुम्हाला ऐकायला मिळतं. खरं तर 4 वेद 6 शस्त्र 14 विद्या 18 पुराणे आणि 64 कळांचा अधिदाता बुद्धिदाता गणपती बाप्पाला करूया नमस्कार. आणि या स्पर्धेला आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये झाली सुरुवात. सेकंड बॅट्समन राहुल मुंबईकर, 1 डाऊनचा फलंदाज. हा ही सरळ बाटने गेला प्रयत्न. डीप मिड विकेटला चेंडू जाईल. एका टप्प्यानं 1 बाउन्स सीमा पार चौकार. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. मी प्रेक्षक मित्रांना विनंती करेन, प्रेक्षक मित्र पडद्याच्या बाहेर उभे राहा. चौकार मारल्यानंतर काय पलटवार केला बघा. मैदानाच्या सभोवताली जेवढे आमचे लाडके प्रेक्षक आहेत ना, मी त्यांना विनंती करतोय कृपया तुम्ही पडद्याच्या आतमध्ये बसू नका. आयोजन कमिटीच्या वतीनं सूचना आहे. 4 षटक 20 मिनिटाच्या आतमध्ये फेकावे लागतील. केळवणे टीम याकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा, नाहीतर एक खेळाडू तुमचा 30 यार्ड सर्कल मध्ये लास्ट ओव्हर मध्ये येईल. हा चेंडू अगदी 2 क्षेत्ररक्षकां मधून कव्हर ड्राईव्ह पायानं अडवण्याचा प्रयत्न. लेझी क्रिकेट. चेंडू हा म्हणता सीमारेषेच्या पलीकडे जातोय. ओव्हर द रो 4 रन्स. थँक्यू साई. साई डीजे ऑपरेटर खूप चांगली ऑपरेटिंग करत असताना 2 चौकार आले. संघाला नेऊन ठेवल्या त्या 8 या आकड्यावर. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. हरेश नामक गोलंदाज गोलंदाजी करतोय. त्याच्यासमोर राहुल बॅट्समन, एका बाजूला ऋषी. ही जोडी मैदानावर तुम्हाला पाहायला मिळते 8 धावा धावफलकावर. घरच्या मैदानावर. खरं तर हा केळवणे कालच्या रात्रीमध्ये एक केळवणे संघ खेळला. हा लाफ केलाय हवेमध्ये. उंची जास्त, लांबी ही जास्त होईल का? परंतु लांबी कमी होती, परंतु गॅप मध्ये निघून गेलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 बाउन्स. एका टप्प्यानं सीमा पार चौकार.
स्वराज्याचं तोरण तोरणा किल्ल्यावर बांधलं राजांनी आणि हा तोरणा किल्ला पहिला गड जिंकला. इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल मित्रांनो. छावा चित्रपट बघा, भरपूर प्रसिद्धी मिळते त्याला. आवश्यक जा आणि तो चित्रपटाचा आनंद घ्या. अंगावर काटे निर्माण करणारा चित्रपट. मिस टायमिंग स्ट्रोक. हो हवेमध्ये झेल काली कीपर डाऊन द फिल्डर. नितीन टिपलाय झेल आणि फलंदाज राहुल या खेळाडूचा समाप्त झालाय खेळ. प्रीतम म्हात्रे दादा प्रत्येकाच्या मनामध्ये बसला. प्रीतम म्हात्रे दादा प्रत्येक हॉरेश या गोलंदाजाला तुम्ही पाहिलात, गोलंदाजी करत असताना 3 चौकार जरी आले असले ना तरी 2 विकेट मात्र त्यानं प्राप्त केलेत. या गोलंदाजाकडे मी लक्ष केंद्रित केला ना, त्याच्या पायामध्ये शूज नव्हते, म्हणजेच विदाऊट शूजनं अगदी पायाला दुखापत असल्यामुळं अनेक स्पर्धेमध्ये त्यानं अशाच प्रकारच्या अनवाणी अर्थातच विदाऊट शूजनं गोलंदाजी केली आहे. क्या बात आहे. हे बघा प्रेक्षक दर्दी 2 चौकार मारल्यानंतर ओम नमः शिवाय 500 रुपये. क्या बात आहे. हा पैसे कुठे आहेत. गुगल पे चालणार नाही, फोन पे चालणार नाही. दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. डीप फाईन लेगला चेंडू दन 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 करत जातोय. सीमा पार चौकार. श्रद्धा और सबुरी सबका मालिक एक है. शिर्डीवाले साईबाबांचे संगीत साई भक्तांना देखील आपण या ठिकाणी पाहतो या परिसरामध्ये. समरिंग डिलिव्हरी. हा चेंडू बघा जसा पडला ना खेळपट्टीवर अगदी खालीच राहिला, गुडघ्याच्याच खाली. या चेंडूला म्हणतायत समरिंग डिलिव्हरी. अशा प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय की कमी गोलंदाज करत असतात. अनेक गोलंदाज चेंडूला टॉस करताना पाहायला मिळत आहेत, अनेक गोलंदाज चेंडूला राईज करताना पाहायला मिळत आहेत. परंतु या गोलंदाजाकडे पहिल्यानं स्वप्नीलनं हा चेंडू अगदी स्क्रीट केला, खेळपट्टीवर उडला नाहीये, टॉस झाला नाही. समरिंग डिलिव्हरी पाहिजे. हा चेंडू काय फटका सजवलाय. अगदी चेंडू जातोय स्विच हिट. रिव्हर्स स्वीपच्या या फटक्याने दिल्यात 4 धावा. जय शिवराय. खूप चांगलं संगीत, तेवढाच चांगला फटका ऋषीनं सजवला होता. अप ट्रॅकरचा बॉल इथे मात्र अप्परकट केल्याचा प्रयत्न अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून फार दूर गेला. पंचांनी वाईड बॉल घोषित केला. अतिरिक्त धाव आली आहे. पहिली अवांतर धाव फलकावर लागली आहे आणि अशा प्रकारे धावसंख्येमध्ये भर. वाड डिलिव्हरी. टेनिस क्रिकेटचा सर्वात बेस्ट बॉल, टेनिस क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला या गोलंदाज स्वप्नीलनं. आउटसाइड ऑफ स्टंपला यॉर्क बॉल. हा चेंडू फार कठीण असतो मित्रांनो. फलंदाजाला मोठी मेहनत घ्यावी लागते हा चेंडू खेळण्यासाठी. एक तर हेलिकॉप्टर, एक तर आपण बघतो खणून खोदून चेंडू खेळावा लागतो. तोच ब्लॉक हॉल बॉल. यॉर्क चेंडू फेकला जातोय. एक सिंगल आली आहे. कमालीचं षटक फेकत असताना पाहायला मिळतोय गोलंदाज स्वप्नील घरात गोलंदाजच्या उंबरट्यावर तुम्हाला पाहायला मिळेल. यंग स्टार, रायझिंग स्टार, उदयमुख खेळाडू आहे हा आपण केळवणे टीमचा तुम्हाला पाहायला मिळतोय. आज महाराष्ट्र केक चिरनेर मात्र ऐतिहासिक गाव आहे. धावसंख्या टोटल देखील आपल्याला पाहायला मिळाली आता तब्बल 22 या आकड्यावर. 2 गडी बाद 22 धावा. दुसरं षटक सुरू आहे. या षटकातला अंतिम चेंडू
महाराष्ट्र केक चिरनेर संघ बॅटिंग करणारा संघ, तर डेव्हिड 11 गावदेवी केळवणे टीम क्षेत्ररक्षण करतोय घरच्या मैदानावर. रोजचा सरावाचा मैदान, प्रॅक्टिस होम ग्राउंड. अगदी या ग्राउंडवर मॅच खेळत असताना क्रीडांगणावर केळवणे तटावरील भव्य मैदान, आणि या मैदानावर आजच्या या दुसऱ्या रात्रीतला दुसरा सामना आपण अनुभवतोय. सेकंड ओव्हरमध्ये लास्ट बॉल. गोलंदाज स्वप्नील पाटील, 2 चौकार आलेत या ओव्हरमध्ये. स्वप्नील घरत हा हवेमध्ये लाफ केला, वाईडिश लॉंग. आपला क्षेत्ररक्षक मात्र दूर आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलेत. तोपर्यंत भरपूर वेळ होता या 2 फलंदाजांकडे. 2 धावा पलून काढल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. टोटल 2 गडी बाद, 24 धावा, 2 बाद 24 अशी धावसंख्या धावफलकावर लागली आहे. आवर्जून मी या स्पर्धेचा उल्लेख करतोय. विरोधी पक्ष नेते अर्थातच आपण पाहतोय ज्यांनी GS म्हणजे विद्यार्थी सेनेतून ASC कॉलेज या कॉलेजमधून शिक्षण घेत असताना सुरुवात पहिली जनरल सेक्रेटरी म्हणून पद नेतृत्व केलं विद्यार्थी सेनेतून. त्यानंतर मात्र जसं राजकारणामध्ये आपल्या वडिलांचा वारसा जोपणारा जयम म्हात्रे साहेब, माजी नगराध्यक्ष अर्थातच भाऊ, यांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणामध्ये देखील प्रीतमदादांनी जसं पदार्पण केलं, त्यांनी नगरपालिकेमध्ये नगरसेवक पद भूषवलं. तदनंतर विरोधी पक्ष नेते, आणि आत्ताच काही महिन्यापूर्वी आमदारकी देखील लढवली. खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्याला जनतेचा. असे प्रीतमदादा म्हात्रे चषक 2025 हे चषक. वैयक्तिक आता मैदानावर शिवकर साहेबांचं देखील आगमन झालंय. एक लिजंड कॉमेंटेटर, 40+ खेळाडू. शिवकर साहेब, आपलंही सहर्ष स्वागत. केळवणे गावामध्ये 40+ ही संघ आहे बघा. MRIचा बॉल गाजवलेला क्रिकेट. हा चेंडू अगदी ड्रिबल केला होता. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होता उभा. विशाल टिपटो झेल. अजून एक विकेट. विकेट नंबर 3. बॅक टू डग आउट. पुन्हा एकदा प्रेक्षक मित्रांनो तुम्हाला विनंती आहे, कृपया पडद्याच्या आतमध्ये किंवा पडद्यावर बसू नका, आणि आमच्या समोर जो व्यासपीठ आहे ना तिथे समोर देखील उभं राहू नका. प्रेक्षक नसेल तर कोणत्याही क्रिकेटच्या स्पर्धेला शोभा नसते. तुम्ही तर खरे केंद्रबिंदू आहात टेनिस क्रिकेटचे. त्यामुळे प्लीज तुम्हाला विनंती असेल की थोडंच आम्हाला सहकार्य करा. परेश परदेसी पिपी यांच्याकडनं मग लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस. परेश परदेशीसाठी आहे. येस, परेश मात्र बॅटिंग करतोय. मेघराज कडनं आहेत. येस, स्क्रीनवर आपण पाहू शकाल आमचे पंच प्रणयजी कोहली आपटा, मॅन फ्रॉम आपटा. हे अनुभव आहे दांडगत यांच्याकडे बघा. प्रणय कोहली स्क्रीनवर त्यांना आम्ही कॅच केलं. बॅक टू क्रिकेट. हा सरळ अगदी ड्राईव्ह गेलाय. स्टेट ड्राईव्हचा हा फटका. एक सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता 25 या आकड्यावर. 25. परेश परदेशीसाठी बक्षीस झालं 3 षटकारांसाठी 1000. हे मोटिवेशन सुरू झालंय दोन्ही टीमसाठी. तर एका बाजूला घरच्या मैदानावर हा केळवणे संघ मैदानावर खेळत असताना आता घरचे भरपूर प्रेक्षक पाहायला मिळतील. आज मात्र प्रचंड प्रतिसाद आहे प्रेक्षकांचा. हवेमध्ये लॉफ्ट केलाय, मिस टायमिंग झालंय, फटका तर फसलाय, परंतु 2 क्षेत्ररक्षक या झेलवर कॉल नव्हता. तुमच्याकडे असणारा कोऑर्डिनेशन कॉम्बिनेशन नव्हतं, तुटलं. सुसंवाद नव्हता, कारण सुसंवाद असणं मैदानावर फार गरजेचं आहे. असा हवेमध्ये झेल असतो ना त्यावेळी कॉल इज मोस्ट इम्पॉर्टंट. संवाद आला ना की बरोबर कॅच जज करता येतो, आणि इथे तसंच अभाव आपल्याला पाहायला मिळाला कॉलचा. झेल ड्रॉप झाला. 2 धावा आल्यात. 27 धावा धावफलकावर आल्यात. 27 रन्स. षटक क्रमांक सुरू आहेत. 3रं. 27 धावा. नेक्स्ट बॉल. गोलंदाज हरीश.
हा शॉर्ट पूल केलाय इथे बरोबर प्रॉपर टायमिंग झालंय फुटवर्कचा वापर आणि टायमिंग प्रॉपर चेंडू करतोय हवाई सफर षटकार तुझी मुसमुसली ज्वाली विवेकनं ठोकलाय हा षटकार आणि संघाला नेऊन ठेवलंय 33 या आकड्यावर. चौथं षटक 3 गडी बाद 33 धावा. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न केला. डीप मिडविकेटकडे क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळेल. तर बघा जगन्नाथजी शिवकर साहेबांचं इथे शुभागमन झालंय. खरं तर आमचे लाडके आयोजक मनीष शिवकर यांचे पिताश्री जगन्नाथजी शिवकर आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. या स्पर्धेसाठी बघा जगन्नाथजी शिवकर यांनी सडल हाताने मदत देखील केली आहे. 5,001 रुपयाची आर्थिक मदत. त्यामुळे जगन्नाथजी शिवकर आपलं मी मनापासून आभार व्यक्त करतो. वॉट अ स्ट्रोक. टेनिस क्रिकेटचा मादक सौंदर्य वाढवणारा फटका तोही आलाय. खणखणीत षटकार. साई बघा काय मनगटी ताकद आहे या फलंदाज परेशकडे. षटकार कुठे ठोकला तोही वायडिश लॉंग ऑफला आणि तोही पॅरलल. अगदी इनसाइड आउट. ज्या पद्धतीनं जास्तीत जास्त ताकदीचा वापर आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू अगदी सरळ खेळला तोही षटकार आला. अप्रतिम टोला देखणा फटका पाहायला मिळाला परेशच्या बॅटमधून. आणि अशा प्रकारे तब्बल 40 या आकड्यावर आता धावसंख्या जाऊन पोहोचली. ती 3 षटकांमध्ये 40 धावा. चांगली धावसंख्या. महाराष्ट्र केक चिरनेर. मी चिरनेर या संघाचा उल्लेख केला की चिरनेर हा एक ऐतिहासिक गाव आहे. आणि चिरनेर म्हटलं ना तर चिरनेरचा जंगल सत्याग्रह तुम्हाला आठवेल असा हा ऐतिहासिक गाव. आणि या चिरनेर गावातील आमचे अगदी लाडके मित्र उत्कृष्ट समालोचक निवेदक आणि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भगत यांच्या गावचा हा संघ आज मैदानावर खेळतोय. तिरंगा चषक आत्ताच काही दिवसापूर्वी मोठ्या जल्लोषात पार पडला. तो तिरंगा शिवकर याच चिरनेर गावामध्ये अनेक हुतात्मे याच गावामध्ये जंगलच्या सत्याग्रहामध्ये झाले. म्हणजे हा ऐतिहासिक गाव आहे. चिरनेरचा महागणपती म्हटलं तर नवसाला पावणारा गणपती. अनेक शेकडो खरं तर गणेश भक्त या ठिकाणी जात असतात दर्शनासाठी. असा हा गाव आणि त्यांच्या विरोधात गावचा घरचा संघ केळवणे टीम केळवणे संघ. सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय तो म्हणजेच विशाल म्हात्रे. केळवणे गाव म्हटलं तर बघा या गावामध्ये अंडरआर्म जास्त खेळ खेळला जातो. आणि आपण विशालला पाहतो तो 40+ खेळाडू आहे. हे अभिमान असावं. यास अनुभव आहे. दांडग अनुभव आहे. बघा क्रिकेटची ही अनुभवाची शिदोरी घेऊन विशाल नामक गोलंदाजी करतोय. मी उल्लेख केला होता की या केलवणी गावामध्ये 40+ खेळाडू आहेत. MRIच्या बॉलवर त्यांनी सुरुवात टेनिस क्रिकेटची केली. अगदी पॅरागॉन चप्पल पासून टेनिस क्रिकेटचा प्रवास सुरू केला. त्यावेळी आमच्याकडे शूज नव्हते हो पायामध्ये. कधीतरी शर्ट घालून देखील गोलंदाजी करावी लागत असे. ट्रॅक माहीत नव्हती. मग बॅल बॉटम पॅन्ट घालायचो. ही अशा आठवणी आहेत जुन्या. आज मात्र क्रिकेट फार बदललाय परंतु तोच जुना खेळाडू विशाल गोलंदाजी. ओ खराब चेंडू. विशालनं काय केलं. डावकुरा गोलंदाज आणि नॅचरल स्विंग आहे तुमच्याकडे परंतु चेंडू फेकला फुल टॉस. तोही बीमर. नो बॉल प्लस आला या फटका या बॉलवर षटकार. क्या बात आहे. ही साई डीजे ऑपरेटरची ओळख आहे बघा. जशा आमचे शब्द त्याच्या कानावर पडतात ना तशाच पद्धतीचा टायमिंग स्ट्रोक तोही मारतोय. टायमिंग शॉट. संगीत तुम्हाला चिरनेर गावावर आधारित देखील ऐकायला मिळाला. या 7 धावाने 47 या आकड्यावर तब्बल आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 47 रन्स.
युवा स्पोर्ट्स आपण पाहतोय. खरं तर नवतरुण या चिरनेर गावामध्ये देखील आहेत. त्यामध्ये युगा स्पोर्ट्स चिरनेर हा देखील कधी कधी खेळत असतो. त्यामुळे चिरनेर गावाची एक वेगळी ओळख आहे आणि त्यांचे बॅट्समन आता आज चमकदार कामगिरी करतायत. एका बाजूला परेश तर दुसऱ्या बाजूला विवेक. विवेक 6 बॉलमध्ये 17 खेळतोय. परेश 2 चेंडूमध्ये 7 धावा. परंतु विशाल पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर नो बॉल. हा आहे फ्री हिट. मुक्तपणे खेळण्याची नामी संधी आहे फलंदाज विवेकला. हो लावली. ही गुणवत्ता, ही कौशल्यता विशालकडे आहे. असंच नाहीये, त्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर अँड बेस्ट फ्युचर असं म्हटलं जातं. अनुभव कोणत्याही क्षेत्रामध्ये सर्वश्रेष्ठ ठरतो मित्रांनो. आणि बघा लगेच पलटवार केला विशालनं. मानसिक दडपण घेतला नाही, अंडर प्रेशरमध्ये आला नाही, लगेच डॉट बॉल फेकला. तिसरा बॉल थोडा समोर दिला आणि वायडिश लॉंग ऑन काउक कॉर्नरला गॅप मधून चेंडू जातोय सीमा पार, चौकार. शेतकरी कामगार पक्षाचा उल्लेख या गीतामध्ये आला. अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हेच खरे यशाचे गमक. हे शेतकरी कामगार पक्षाचे ब्रीद वाक्य. आणि बघा उरण पूर्व विभाग म्हटलं ना तर खरं तर बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा पूर्वी पासून आतापर्यंत. जर शेतकरी कामगार पक्ष हे संगीत तुम्ही ऐकता. विशालला मात्र चौकार आला, अगोदर षटकार, धावा आल्या त्याच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 11. हा गुडगा खेळपट्टीवर टेकून खेळण्याचा, अगदी चेंडूला फिरवण्याचा प्रयत्न केला होता डीप मिडविकेट एरियाकडे, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क आला नाही. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 51. अर्धशतक पूर्ण झालंय. महाराष्ट्र केक, बघा केक शॉपचे ओनर असतील कदाचित हे पॅकर्स. महाराष्ट्र केक चिरनेर. स्वप्नील हा अगदी स्टेअर केलाय लिमिट ऑफ कडे. एक सिंगल आली आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 52 या आकड्यावर जाऊन पोहोचते. विशाल हा एक डावखुरा गोलंदाज आहे. परेश या फलंदाजाने एक षटकार जरी ठोकला, मेघराज पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आणि 3 मारले तर 1000. हे चांगले प्रोत्साहित करण्याचं मेघराज काम करतोय परेशसाठी. हा चेंडू समोर दिलाय. हो हो बरोबर फिल्डरच्या हातामध्ये. सिली मिड ऑफला होता क्षेत्ररक्षक उभा. हो क्या बात आहे साई. खरं तर ही आपली आई भवानी, खरं तर आपण बघितलं ना ती ग्रामदेवता आहे. हा बॅट्समन जे उतरत आहेत ना खेळाडू कक्षासमोर, प्रेक्षक त्यांना थोडी जागा सोडा. फलंदाज उतरत आहेत तिथून जाण्यासाठी जागा सोडा. तुम्ही बसलेत प्रेक्षक, जिथे पाहावं तिथेच प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत आज. बघा फलंदाजांना काय हवंय, पाणी. पाण्याची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची पूर्तता करा. तोपर्यंत आपण बघूया 52 धावा धावफलकावर लागल्या. 4 विकेट प्राप्त झालेत. विशालचं हे अप्रतिम षटक देखील समाप्त झालं. कमबॅक केलं विशालनं. मी म्हटलं की त्याच्याकडे अनुभव आहे. षटकार चौकार जरी आला असला ना तरी त्यानं कमबॅक केलं आणि आतापर्यंत 4 षटकांमध्ये 52 धावा धावफलकावर आल्यात. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली दोन्ही फलंदाजांनी. फलंदाज महाराष्ट्र केक चिरनेर संघाचे परेश आणि बाद झाल्यानंतर राकेश आणि विवेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहत आहोत डीजे सॅम. सॅम म्हटलं तर आमचे समीर कोहली आयोजक आणि मनीष शिवकर एक लाडले दुसरे आयोजक यांच्या संयुक्त विद्यमानाने युवा नेतृत्व प्रीतमदादा चषक 2025 आज दुसरी रात्र. उद्या मात्र या स्पर्धेची अंतिम रात्र तुम्हाला पाहायला मिळेल. 3 रात्रीची स्पर्धा. 1 लाख रुपये पहिलं क्रमांक, 50,000 दुसरं क्रमांक. आकर्षक अशी पारितोषिक या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आणि आज पाहुण्यांची उपस्थिती 2 रात्रीमध्ये आज खूप चांगलं खरं तर आज या स्पर्धेला प्रतिसाद मिळतोय. हौशे नवशे आणि गौशे अशा प्रकारचे सर्व प्रेक्षक मात्र
या मैदानावर पाहायला मिळतात. एका बाजूला बघा तिकडे लाईट्स लागलेले आहेत, ते हौशे प्रेक्षक आहेत, ते वेगळा आनंद घेत आहेत. टेनिस क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक हे क्रिकेटचा आनंद घेत आहेत आणि बाकी जे आहेत ना गौशे, ते अगदी मैदानाच्या आजूबाजूला कानाकोपऱ्यात बसले, ते वेगळाच आनंद घेत आहेत. अशा सर्व प्रकारचे प्रेक्षक मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. मी मगाशी उल्लेख केला होता की छावा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी राजे यांच्यावर आधारित छावा चित्रपट बघा, एवढा बुकिंग आहे की हाऊसफुल, प्रत्येक थिएटर हाऊसफुल, प्रत्येक थिएटर हाऊसफुल. खूप चांगला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. आपणही त्या चित्रपटाचा आनंद घेऊया जसा वेळ मिळेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सांघिक 5वं षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर पियुष घेऊन येतोय. पियुष, पहिला बॉल चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. छत्रपतींचा छावा, येतील 6 धावा. धन्यवाद, थँक्यू सो मच. बघा राज ठाकूर थेट गोव्यावरून या चिरनेर संघाला शुभेच्छा देत आहेत. गोव्यावरून, आज काय गोव्यावरून नाही, आजकाल 7 समुद्रापार परदेशावरून देखील आपण सहज मोबाईल ऑन केल्यानंतर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ही टेक्नॉलॉजी, प्रसार माध्यम, काय टेनिस क्रिकेटला क्रेज झाली बघा. टेनिस क्रिकेटमध्ये ISPL सारखी स्पर्धा आज आपल्याला अगदी आंतरराष्ट्रीय पातळीचा दर्जा उंचावणारी पाहायला मिळते. आजकाल आता प्रत्येकजण काय करेल, ISPLचं स्वप्न पाहणार. ISPL बघा, मॅन ऑफ द मॅच 50,000 चेक मिळतोय ISPL मध्ये. 1 करोडची स्पर्धा आहे ती खरं तर बक्षीस, आणि खेळाडू 15 लाख 16 लाख 20 लाखाला ऑप्शनमध्ये खरेदी केला जातोय. केतन म्हात्रे वाकलन मॅन ऑफ द मॅच, आकाश तारेकर फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, 50,000 चेक. काय बघा, क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. म्हणून आजकालचा ग्रामीण टेनिस क्रिकेटचा खेळाडू बघा स्वप्न किती मोठे पाहिल ISPLचं, कारण ISPL मध्ये चमकला तर नक्की तो आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकला. त्यामुळे टेनिस क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस. आम्ही टेनिस क्रिकेटची सुरुवात केली शेतात बांधामध्ये, तेव्हा लाईव्ह नव्हतं, काही नव्हतं. MRIचा बॉल लोकर जाईपर्यंत एकाच बॉलवर खेळावं लागत, आता लगेच बॉल नवीन. भरपूर क्रिकेट, एक बॅट असायची, आता प्रत्येक खेळाडूकडे बॅट. क्रिकेटला फार सुगीचे दिवस आले. हा लास्ट ओव्हर अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह, एक सिंगल आली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक होऊ शकतोय. ओहो, फलंदाज सुरक्षित आल्या 2 धावा, आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 61 या आकड्यावर. काय धावसंख्या वाढली आहे बघा. आता चिरनेर संघ अगदी हकारात्मक धावसंख्या उभी करतोय, आणि तिथे मात्र केळवणे संघाला संघर्ष करावा लागेल. विवेकच्या खेळीचा विचार केला तर एकमेव विवेक असा खेळाडू आहे ना, 12 बॉल मध्ये 30 धावा खेळतोय. कमालीची बॅटिंग विवेक. 12 चेंडू मध्ये 30 धावांवर खेळतोय तो विवेक ऑन स्ट्राईक. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला होता, अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर फेकला. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. अतिरिक्त 1 धाव मिळाली. विलास कलम आपटा आणि प्रणय कोहली आपट्याच्या आज 2 अंपायर आहेत. काल खरं तर सावळे देवळोलीचा शुभम अंपायर होता. म्हणजे बघा, सगळे नामवंत क्वालिफाईड अंपायर तुम्हाला पाहायला मिळतात. हा चेंडू बॅटला ब्रश झालाय, फ्लाय स्लिपला काय क्षेत्ररक्षण, जबरदस्त. नितीन ठाकूरचं कौतुक करावं लागेल. फ्लाय स्लीपला जो क्षेत्ररक्षक आहे हा डेंजर झोन असतो. शॉर्ट थर्डमॅन आणि फ्लाय स्लीप, चेंडू एवढ्या वेगाने येतो ना, अगदी डोळ्यामध्ये तेल ओतून अगदी कटाक्ष नजरेनं पाहावं लागतं चेंडूकडे. या झोनकडे आपण 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत, त्यामध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण झालं. 62 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत. स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर, हणामारीचे षटक फेकत असताना गोलंदाज पियुष माळी पंचांना पार करून चेंडू फेकेल. हा लवली डिलीवरी, यस, बैटला ब्रश झाला, अधूरा किनारा लगा बल्ले का, और इसी के साथ कॉट बिहाइंड द विकेट बल्लेबाज विवेक
लास्ट 2 टू गो. स्वप्नील म्हात्रे येते बघा. महाराष्ट्र केक या नावानं जो संघ उतरलाय ना, त्या महाराष्ट्र केक शॉपचे ओनर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील येतोय. इनेट नंबर जर विचार केला तर 7व्या क्रमांकावर, अगदी 7व्या क्रमांकावर मिडल ऑर्डरला बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळेल तो स्वप्नील, महाराष्ट्र केक शॉपचे ओनर. आज त्यांच्या नावानं हा संघ उतरलाय. युगा स्पोर्ट्स चिरनेर तुम्हाला पाहायला मिळतो. चिरनेर तिरंगा चषकाचं आयोजन करणारा चिरनेर राजेंद्र भगत या मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचंही आपण करूया स्वागत. चिरनेर म्हटलं तर रवींद्र भगत याच गावचे. हा इथे मात्र हा चेंडू जातोय डॉट. आणि खरं तर बाजीराव परदेशी, अण्णा परदेशी यांच्या नावानं ती स्पर्धा तुम्ही आताच पाहिली आणि आज तोच त्याच गावचा एक चिरनेर संघ मैदानावर खेळते. डॉट बॉल फेकलाय पियुषनं. धावसंख्या धावफलकावर 62, 5 गडी बाद. लास्ट बॉल, अंतिम बॉल. यस, अंपायर सांगतात हो लाईन चेक केली आहे, व्हाईट बॉल. त्यांनी ओळखलं की जी आपण पाहतोय की व्हाईट लाईन आहे, ती लाईनच्या बाहेरून चेंडू निघून गेला आणि नियमाप्रमाणे हा अतिरिक्त स्वैर चेंडू पुन्हा फेकावा लागेल. एक धाव वाढली, 63 धावा. लास्ट बॉल, फर्स्ट इनिंग. हा चेंडू ऑफ स्टंपला खेळलाय. क्षेत्ररक्षक एका हाताने अडवण्याचा प्रयत्न, खराब फिल्डिंग आणि तिथे मात्र फायदा झाला. 2 धावाही पूर्ण झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न तर नाही मिळणार. तिसरी धाव, बॅकअप चांगला होता. 2 धावा मिळतील. या 2 धावेनं एकूण पूर्वार्धाच्या खेळामध्ये टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली ती 65 या आकड्यावर. 65 धावा, 5 षटक, म्हणजेच 13.0च्या सरासरीनं ही धावसंख्या पाहायला मिळाली. साखळी आहेत सामने, त्यामुळे विनर वर्सेस विनर कालच्या रात्रीप्रमाणे आपल्याला सामने खेळता येतील. आणि जर आपण बघितलं तर पूर्वार्धाचा खेळही समाप्त झाला. डेव्हिड 11 गावदेवी केळवणे टीम घरच्या मैदानावर गोलंदाजी करत असताना त्यांच्या विरोधात महाराष्ट्र केक चिरनेर संघानं 65 धावा काढून 66 धावांचं हे भलं मोठं आव्हान समोर ठेवलं आहे. परंतु हे आव्हान कशा पद्धतीनं पार करतील घरच्या मैदानावर चिरनेर संघ, की या आव्हानाला पूर्णपणे रोख लावण्याचं काम गोलंदाज चिरनेर संघाचे करतील, हे उत्तरार्धामध्ये मात्र आपण ऐकत राहा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. युवा नेतृत्व प्रीतमदादा चषक 2025. तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय, आपण थांबू नका, ऐकत राहा. पुढील आवाज असेल याच गावचे भूमिपुत्र, आमचे एक मराठीचे गोड समालोचक चेतन स्वामी. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत साई डीजे यांच्या माध्यमातून. ऐकला होले गावचे खरं तर हे सुपुत्र एक लेजंड कॉमेडिटर, ज्यांच्या आवाजाने खरं तर अनेक टुर्नामेंट ज्या खरं तर व्यक्तींनी दानादोन सोडलं, ते ओले गावचे सुपुत्र खरं तर आमचे परम मित्र म्हटलं तरी अवघड नाही. रिव्हॉल्सचा आवाज नक्कीच आवाज ऐकला. येस, अजूनपर्यंत खरं तर क्रिकेटचा मात्र तोच जल्लोष, तोच दरारा मैदानावरती कित्येक पाहणार. आणि खरं तर आता येणाऱ्या बीजेपी चषकामध्ये खरं तर त्यांची सुद्धा एंट्री असणार आहे. खरं तर या मॅच मध्ये, या खरं स्पर्धेमध्ये आपण त्यांना सुद्धा खेळताना पाहायला मिळेल. डेव्हिड 11 गावदेवी केळवणे संघ विपक्ष पाहणार आहोत. महाराष्ट्र केक चिरनेर हे तुंबल युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 5 षटकाची लढत नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खरं तर संपली गेली. पहिला पूर्वार्धाचा खेळ संपला गेलाय. 66 धावा लागल्या स्कोर कार्डवरती. 5 षटकामध्ये 66 धावा. त्यामध्ये आपण विचार केला तर खरं तर 30 धावांची बहादर खेळणी खेळणारा विवेक हातनोलकर यांनी मात्र नक्कीच आपल्या टीमला पुढण्याचं काम केलं. या 66 धावांमध्ये खरं तर
30 धावांची बारदार खेळी खेळणारा विवेक मात्र नक्कीच चांगली खेळी करून आपल्या टीमला पुढे नेण्याचं काम मात्र नक्कीच केलं. राज ठाकूर कडून खरं तर एक सुवर्ण संधी आल्या चिरणार टीम साठी. विकेट हॅट्रिक साठी खरं तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. खरं तर गोव्यावरून हे मात्र नक्कीच पारितोषिक हे मोटिवेशन केलं जात आहे खेळाडूंना. खरं तर कुठलाही गोंधळ मात्र नक्कीच हॅट्रिक संपादन केली विकेटची तर 500 रुपयाचं पारितोषिक मात्र नक्कीच आलं गेलंय. मोटू पतलूची जोडी मात्र बरोबर सोबली. हो काय सांगत आहे, पतलू स्ट्राईकला मोटू नॉन स्ट्राईकला बेकार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती देव बाप्पा गणपती. प्रथम गणरायाला करू या स्पर्धेच्या माध्यमातून कोटी कोटी प्रणाम. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा तो आपला शिवबा होता. तो आपला शिवबा होता. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून कोटी कोटी प्रणाम. तसेच अग्रिकोल्यांचा आराध्य दैवत अग्रिकोल्यांची कुलस्वामिनी आई एकवीर माते सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मानवंदना देऊया. तसेच स्वर्गीय लोकनेते दिवा पाटील साहेबांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण विनम्र अभिवादन करून या मॅच कडे खरं तर बोलूया. बिग फाईट मॅच आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर टीम पाहिली असेल आपण डेव्हिड 11 गावदेवी केलवणे विपक्ष टीम महाराष्ट्र केक चिरणे. पहिला पूर्वार्ध खरं तर संपला गेलाय. 67 धावांचा टार्गेट सेट केलाय. खरं तर टीम पाहिलं असेल चिरणे संघाने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. हरेश आणि अजय घरत. चला ओजस प्रतीश पाटील खरं तर कुठे असतील तर प्लीज आमच्या स्टेजवर घेते यायचं आहे. खरं त्यांचे पिता श्री प्रतीश पाटील वाट बघताय. 67 मात्र नक्कीच टार्गेट सेट केलेला आहे. स्ट्राईक एन वरती गावदेवी केळवणे संघाचा एक स्टार खेळाडू या संघाचा सरसेनापती अजय घरत. तर नॉन स्ट्राईक एन वरती केळवणे एक्सप्रेस एक सुपर डुपर स्टार हरेश पाटील. बॉन्ड ट्रॅक वरती चिरनेर संघाचा ऋषी नारिंगेकर. पहिला चेंडू नेक्स्टमचा खूपच बार पंचांनी हेरला आणि दंडित केलं. खरं तर गोंदाची मार्क होती पाहिला असेल आपण ऋषी याला. आणि पहिला चेंडू अवांतर खरं तर पाहिला असेल आपण फेकताना एक्स्ट्रा मध्ये खरं तर पहिले चेंडू 10 मात्र नक्कीच जोडले गेले. आणि स्क्रीनवरती पहा खरं तर अगलं वेगळं चित्र माझ्या आतमध्ये पाहायला मिळेल. चौकार षटकार यस तिसरं पंच स्क्रीनवरती चेक केलं जाईल. पहिला चेंडू मात्र नक्कीच अवांतर फेकला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये ऋषी नारंगेकर तर समोर फलंदाज अजय घरत. हो हाफ ट्रॅकर मात्र नक्कीच उडण्याचा प्रयत्न होता, मिस झालाय. पहिला चेंडू डॉट फेकला गेलाय. चांगला कमबॅक खरं तर ऋषी नारंगेकरचा पाहायला मिळाला. पहिला चेंडू अवांतर त्यानंतर मात्र नक्कीच एक शटम पूल करायचा प्रयत्न होता, असफल मात्र नक्कीच ठरलाय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज अजय घरत या संघाचा सरसेनापती. खरं तर कित्येक मैदानावरती या खेळूची मात्र नक्की चर्चा राहिली गेल्या. जास्त सारखं मैदान खरं तर वेंडकर सारखं मैदान त्या मैदानावरती काय स्लो वन वरचा वापर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पिक करता नाही या खरं तर पाहिला असेल अजय घर त्याला लगातारचा दुसरा चेंडू मात्र नक्कीच डॉट फेकला गेलाय ऋषी राणेकरने. चांगली गोलंदाजी 67चा खरं टार्गेट सेट केला गेलाय. त्यामध्ये खरं तर पहिल्या चेंडू अव्वंतर त्यानंतर मात्र नक्कीच डॉट मात्र नक्कीच पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक ऋषी नारंगीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. लगातार 2 चेंडू डॉट सध्याकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू राईट मोड द विकेट. 67चं खरं तर टार्गेट आहे. खरं तर पहिल्या षटकापासून तुम्हाला हारामारी करावा लागेल आणि ती खरं तर अजय घरकडे क्षमता आहे. खरं तर ऑन साईडला मात्र नक्कीच पिकायचा प्रयत्न. कावको रिझर्व चेंडू रावल झाला. फिल्डर आहेत तैनात. प्रचंड वेगानं खरं तर थ्रो केला गेलाय. एकदा झाली ऍड ए चेंडू वरती आणि स्वतःचा मात्र नक्कीच श्रीकशा केलाय अजय घरदने. 2 धावा लागले स्कोर करते बिनबा 2 अशी एक दमदार सुरुवात करताना खरं तर बॉलिंग मार्क होती पाहिलं असेल आपण ऋषी नारंगेकर टीम चिरनेर संघ. पहिल्या चेंडू अव्वंतर त्यानंतर डॉट पुन्हा एकदा एक. तर समोर फलंदाज हरेश पाटील द रन मशीन पाटील खरं तर केवढे टीमचा एक सुपर डुपर स्टार स्ट्राईक एन वरती पाहायला मिळतोय.
भयंकर टुर्नामेंट मध्ये खरं तर मालक वीराचा मानकरी ठरला हा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. केवढे संघाचा खरं तर एक सुपर डुपर स्टार. त्या समोर खरं तर कडवं आव्हान ऋषी नारंगीकर. हो असून एक हाफ ट्रॅकर मात्र नक्कीच उडवण्याचा प्रयत्न होता. हरेश मात्र चुकला गेलाय. अजून एक डॉट चेंडू फेकला गेला मैदानाच्या आतमध्ये. ऋषी नारंगीकर आहे. खरं तर पाहिलं असेल अजय खरं मात्र नक्कीच तेच काम केलं होतं. लगातार 2 डॉट त्यानंतर मात्र नक्कीच हरेश पाळी सारख्या फलंदाजाला पूर्णपणे जखडून ठेवलाय. अप्रतिम गोलंदाजी मात्र नक्कीच करतात मैदानाच्या आतमध्ये ऋषी नारंगीकर. फुल टॉल करण्याचा प्रयत्न, परंतु इथं काय घडतंय, झेल सोडली कोणाचे खरं तर पाहिलं असेल हरेश पाटीलला मात्र नक्कीच जीवनदान मिळाला आणि चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेषा पार. हरेशच्या बॅट मधून 4 डीजे. थँक्यू डीजे मास्टर. खरं तर फुल टॉस होता. फुल टोल वसूल करण्याचा खरं प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, पण तो फिल्डर तैनात होता विवेक हातनोलकर. खरं तर 30 धावांची बारदार केली मात्र नक्कीच खेळून केली होती, पण तो फिल्डिंग मध्ये खरं तर थोडा फंबल झाला आणि या फंबलिंगचा फायदा खरं तर टीम आपण पाहिला असेल डेव्हिड 11 गावदेवी केवळ सांगायला मात्र नक्कीच मिळाला. ऑफ साइडला कटवलाय कव्हरच्या दिशेनं अक्षरशः डोळ्याचं पाडणं फेडणारी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. हरेशच्या बॅट मधून अजून एक तडका. 4 धावा डीजे. षटक झालाय. समाप धावा लागल्या स्कोर तब्बल धावांचा विचार केला तर 10 धावा. त्यामध्ये 2 चौकार 1 आव्हान, तर त्या मात्र नक्कीच अजय घराते मात्र नक्कीच सिंगल प्राप्त केली होती. ते करता 1 धाव. 10 धावा लागल्या स्कोर होती. 2 चेंडू होती 2 चौकार. झेल सोडला त्यानंतर खरतर जखमेवर मीठ सोलावं ना त्या प्रकारे खरतर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना फलंदाज हरेश पाटील. केवळ संघाचा एक सुपर डुपर स्टार मैदानाच्या आतमध्ये या धावा करता ज्या टार्गेट सेट केला गेलाय त्या त्याचा खरतर पाठलाग करताना बॉलिंग मार्ग होते आपण पाहत आहे विवेक हातनोलकर. ज्याने झेल सोडला तोच मैदानाच्या आतमध्ये खरतर बॉल ट्रॅक वरती आलाय. चिरनेर संघाचा विवेक हातनोलकर. आदरणीय सन्मान्य शशिकांतजी ठाकूर साहेबांना विनंती करतो, खरं तर तुम्ही सुद्धा आपल्या मुख्य व्यासपीठावरती खरं तर स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं मात्र नक्कीच केलं जाईल. हार्दिक हार्दिक स्वागत. आणि सर्व क्रिकेट रसिकांचं आणि पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. राईट मोर द विकेट. हलक्या तर मात्र नक्कीच कटक्याचा प्रयत्न, चेंडू अंगाला हातरला. पंचाचा इशारा तर डॉट चेंडू मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. जर विचार केला तर अजय करता पूर्णपणे जखून ठेवलाय तर आज या नाईटच्या टुर्नामेंट मध्ये. कारण अजय करता म्हटलं तर एक विस्फोटक खेळाडू. खरं तर जेव्हा करता टीम मला नक्कीच केवळ संघाला चांगली इनिंग मात्र नक्कीच खेळून दिली होती, पण तो आज मात्र पूर्णपणे जखून ठेवलाय. या खरं तर पाहिलं असेल आपण ऋषी नारंगीकर, त्यानंतर विवेक हातनोलकर याने 10 धावा लागल्या स्कोर करते. अद्याप तुम्हाला 56 धावा खरं तर चेस करायच्यात. मोठ्या फटक्या मारण्याचा प्रयत्न, फिल्डर नाहीये, चेंडू होईल फरार सीमारेषा पार. अजय घराच्या बॅट मधून पहिला दमदार चौकार. स्क्रीन होती पहा जंगलातला भालू. खरं तर आपण स्क्रीन मध्ये आमच्या खरं तर कॉम बॉक्सच्या समोर 4 धावा पटकावल्यात. पहिल्या चेंडूवरती खरं तर डॉट, त्यानंतर 4. जास्त वेळ खरं तर थांबायला मी कुठला संत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये ते करू दाखवताना अजय घरात फायर.
शॉर्टपूल गायचा प्रयत्न, प्रचंड वेग होता यष्टांच्या खरं तर पाठीमागा चांगला मात्र नक्की झंझट पाहायला पडतो. पंचांचा इशारा अवंतर चेंडू आणि खरं तर बघा जंगलातला भालू मात्र की इशारा देतो की हा अवंतर चेंडू आहे. असून एक धाव ऍड होईल. धाव संख्या जर विचार केला धावा लागल्या स्कोर कार्ड होती तब्बल 15 धावा. बिनबाद 15 अशी एक दमदार सुरुवात करताना टीम डेव्हिड 11 गावदेवी केळवणे संघ. ओ वेगवान प्रचंड वेग, फास्ट अँड फ्युरियस मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलाय. असून एक डॉट चेंडू फेकला गेलाय. फलंदाज आपण बाहेर असेल अजय करत याला विनंती करतो करतर कॉम्बॉक्सच्या समोर जेवढे प्रेक्षक वर्ग आहेत प्लीज थोडंफार करता अडथळा निर्माण होतोय. आमचं गुणलेखक समालोचक त्यानंतर करतर बसलेल्या पाहुण्यांना थोडं साईडला जरा तर चांगलं होईल. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, फिल्डर आहे तैनात, पकडतोय झेल आणि अजय करतचा मैदानाच्या आतमध्ये संपतोय खेळ. विकेट क्रमांक 1 मोठा धक्का टीम डेव्हिड गावदेवी केरळ संघाला. अजय करत बॅक टू द आउट. थँक्यू डीजे मास्टर. विकेट प्राप्त केलाय. खरं तर पाहिलं सर पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 4, त्यानंतर अवांतर, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करून दिला आपल्या टीमला. अजय करची मोठी विकेट. एक हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या बाहेर मात्र नक्कीच पाठवण्यात यश प्राप्त केलाय. गोंद्याची मार्क होती पाहिलं असेल आपण विवेक हातनोलकर ज्याने खरं तर पहिल्या इनिंगमध्ये 30 धावांची एक बारदार मात्र नक्कीच केली होती. तोच पॉईंट ट्रॅक वरती पण पाहत आहे. न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय स्वप्नील घरात रायझिंग स्टार. करता पाहिलं असेल आपण गावदेवी केवणे संघ. पुन्हा एक मैदान करतो या खेळू सुद्धा मात्र नक्कीच गाजवले आपली फलंदाजी आणि गोंद्याच्या जीवावरती आणि तोच मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. केवढे ग्रामपंचायत सदस्य, एक सरपंच आहे असं दमदार सरपंच आदरणीय सन्माननीय गुरुराज ठाकूर साहेबांचा मात्र नक्कीच इथं शुभागमन झालाय. यांचं तो करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आदरणीय सन्माननीय माजी सैनिक गणेश भगत साहेबांचं मात्र नक्कीच इथं मात्र नक्कीच झाला शुभागमन. करूया स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. डॉट चेंडू फेकला गेला मैदानाच्या आतमध्ये. जशी विकेट मात्र नक्कीच अजय घरची पटकावली त्यानंतर मात्र नक्कीच पूर्णपणे टीम केरवणे संघ स्पेशल मध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. दर्पण खाली खरं तर पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम चेंडू बाकी असेल. हो प्रचंड वेग असून एक डॉट चेंडू फेकला गेलाय. या 3 चेंडूचा विचार केला तर विकेट डॉट डॉट खरं तर हे समीकरण राहिलं गेलाय. 2 षटकाचा वाजवी विकेट संपला गेला मैदानाच्या आतमध्ये आणि धावांचा विचार केला धावा लागल्या स्कोर करते फक्त 15 धावा. 12 चेंडूचा खरं तर खेळ संपला मैदानाच्या आतमध्ये आणि 15 धावा लागल्या. त्यामध्ये एक मोठी विकेट अजय घरात मात्र बाद झालाय. तर मोठ्या टुर्नामेंट मध्ये आकाश तारेकने खरतर ती मात्र नक्कीच 50 लगावली आणि आपल्या नावाचा तारा सितारा मात्र नक्कीच हा पारगाव गावचा सुपर डुपर स्टार महाराष्ट्राचा पहिला बायकर मॅनने मात्र नक्कीच दाखवून दिलं की टायगर अभि जिंदा आहे. त्यानंतर विचार केला तर दिगोडाचा एक्सप्रेस म्हटलं तरी अवघड होणार नाही. विश्वजित ठाकूर सुद्धा मात्र नक्कीच एक सामना जिंकून दिला होता असं वाटलं. ते सामना खरं तर बॅटिंग करा संघ जिंकेल की काय, परंतु त्यानंतर धारदार गोंधळी करून विश्वजित ठाकूरने खरं तर आपला सामना जिंकून दिला होता. वलय मैदानाकडे 12 चेंडू मात्र नक्कीच खेळ संपला मिळालाय आणि धावा लागला स्कोर तब्बल 15 धावा. 1-15 अशी खरं तर संत गतीने सुरुवात केली चालली आपल्या मैदानाच्या आतमध्ये. देव गोंदाज बॉलिंग मार्क होती खरं तर पहिलं षटक फेकणारा गोंदाज रोशन नारंगीकर तिसरं षटक हाताळताना पाहतोय आपण. तर समोर फलंदाज ज्याकडून खरं तर पहिल्या षटकामध्ये 2 चेंडूचे 2 चौकार ठोकले होते हरेश पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने मात्र नक्कीच फटका सजवला गेलाय. त्या फटक्यासाठी खरं तर फिल्डर तैनात आहे. चेंडू उचलला फेकला तो पण धाव झाली कंप्लीट. एखाद्या संघ जाऊन पोहोचला टीम डेव्हिड 11 गावदेवी केनो संघ 16 याकडे वरती पूर्णपणे जखून ठेवला. खरं तर थेंबे थेंबे तलेसाचे खरं तर या युक्तीप्रमाणे संघ पुढे चालताना टीम केनोने संघ आपण पाहिला असेल.
16 धावा लागले स्कोर मध्ये. अद्याप तुम्हाला करायचं जवळजवळ 17 चेंडूमध्ये बल 50 धावेची गरज. स्लोवर वन पिक करत करत अपयशी ठरला. फलंदाजावर पाहिला असेल स्वप्नील घरात लगातारचा तिसरा चेंडू डॉट. मागच्या षटकामध्ये करतर 2 चेंडू डॉट फेकले होते विवेक याने. त्यानंतर करतर ऋषी नारिकाला आणि त्याने मात्र खेच डॉट चेंडू फेकला गेलाय. पूर्णपणे जखडून ठेवलाय. आपण पाहिलं असेल स्वप्नील घरत याला गोलंदाज ऋषी नार्गेकरने. कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची गडा पंचांचा इशारा आलाय. नो चेंडू. यस चला तडपर मात्र नक्कीच रिव्ह्यू घेतला गेलाय. पॉपिंग क्रीजचा खरतर चेक केला जाईल. विकेटच्या खरतर पट्टीच्या बाहेर मात्र नक्की चेंडू लँड झाला तर नो दिला जाईल. येस पंचांचा इशारा. नो चेंडू. एक धावा आणखी ऍड होईल. धावा लागला स्कोर तब्बल 17 धावा. म्हणजे खरतर पुढचा चेंडू असेल फ्रीट. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. या कर चेंडूवरती मोठा फटका खेचावा लागेल स्वप्नील घरतेला. सुवर्ण संधी करतर मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाल्या. परंतु या सुवर्ण संधीचा लाभ घेईल का हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बघणं गरजेचे असेल. बॉलिंग मार्क होती ऋषी नार्गेकर समोर फलंदाज स्वप्नील घरात. मोठा फटका मारायचा प्रयत्न. हा सुद्धा डॉट चेंडू फेकला गेलाय. चांगला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये ऋषी नार्गेकरच्या माध्यमातून पाहिला असेल आपण. पहिल्या चेंडू होती एक धाव. त्यानंतर डॉट. त्यानंतर अवांतर. त्यानंतर पुन्हा एकदा हा फ्रीटचा चेंडू सुद्धा डॉट फेकला गेलाय. स्वप्नील घरात जवळ जवळ 4 चेंडू करतर डॉट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 15 चेंडू मध्ये 49 धावेची अद्याप गरज. पूर्णपणे करतर आपण पाहिलं असेल टीम डेव्हिड येवला गावदेव केनवे संघ बॅकफुटला करतर जाताना पाहायला मिळतोय. स्लोवर वन पिक करायचा प्रयत्न. पुलचा फटक्या फॉरवर्ड पुणे सक्सेसफुल. स्वप्नील शाह बॅट मधून तडाखा पाहायला मिळाला. षटकार डीजे. मास्टर षटकार ठोकला गेलाय. उशिरा का न करता स्वप्नील घरच्या बॅट मधून आपल्याला तडाखा पाहायला मिळाला. 6 धावांची खरतर गरज होती टीम केनवे संघाला आणि गरज ओळखून मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकला गेलाय स्वप्नील घरत याने. समोर येऊन टेपला करता येणार 14 चेंडू आहे 43 धावा. 14 मध्ये 43 करायचे अद्याप खरतर सामना करतर आपण पाहिजे बॅलन्स असेल. कोणताही संघ जिंकला असेल कोणताही संघ हरला असेल. कारण नॉन स्ट्राईक एन होती पाहता आपण. केवळ संघाची रन मशीन अद्याप खरतर बाकी आहे. हरेश पाटील. अजून एक पुलचा फटका परंतु मिस्टामिक स्ट्रोक आहे. नो मॅच स्टँड मध्ये करतर चेंडू ट्रॅव्हल झाला. अजून एक ऍड करत धाव मिळाली. 13 मध्ये करतर 42 ची गरज. या चेंडूवरती करतर मोठा फटका खेचावा लागेल हरेश पाटीलला. सवल जर करता सामना पूर्णपणे बॅकफुटला ढकलून दिलाय करतर आपण पाहिलं असेल टीम चिरनेर संघाने. 13 मध्ये 42. पॉइंट ट्रॅक वरती करतात ऋषी नारंगीकर तर समोर फलंदाज हरेश पाटील. स्लोवर करता पिकायचा प्रयत्न ऑन साइडला करतात. फटका सजवलाय. डीप मध्ये फिल्डर येते वेगानं चेंडू उचलतं फेकते. फक्त न फेकता मिळाले सिंगल धाव. 30 षटकाचा मात्र की खेळ संपला मैदानाच्या आतमध्ये आणि धावांचा विचार केला तर धावा लागला स्कोर करते तब्बल 25 धावा. मग समग्र येऊन टेपला 12 चेंडू तुम्हाला करायचे विजयासाठी तब्बल 41 धावा. 12 चेंडू 41 ची गरज. जवळजवळ 20.5 च्या नक्कीच तुम्हाला पल्ला गाठायचा आहे. 12 मध्ये 41 ची गरज. प्रत्येक षटकामध्ये करतो तुम्हाला कडा प्रहार करावा लागेल. चेंडूला करता सीमारेषा पार पाडवा लागेल आणि हरेश पाटील मात्र नक्कीच ते मैदानाच्या आतमध्ये करून दाखवेल का हे मात्र नक्कीच प्रश्न मात्र नक्कीच पडलं गेलाय. 12 मध्ये 41 ची गरज. ड्रिंक्स ट्रॉली मध्ये नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. डीजे
थँक्यू डीजे मास्टर साई बॉब खरतर आज 3 दिवसाच्या स्पर्धेमध्ये करता यांचं सुद्धा आपण सुमधुर संगीत अनेक सारे संगीत मात्र नक्कीच या डीजे माध्यमातून आपण ऐकणार आहोत. 12 मध्ये तुम्हाला करायचे 41 धावा. पॉइंट ट्रॅक वरती करता अजून एक तेज तरार गोंदा चिरनेर संघाचा बॉलिंग मार्ग वरती रोहित नारंगीकर अनेक टुर्नामेंट करता गाजवल्या, त्यामध्ये ओपन सारख्या करता टुर्नामेंट मध्ये सुद्धा खेळून मात्र नक्कीच आपल्या नावाची छाप मात्र नक्कीच सोडल्या. तोच रोहित नारंगीकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समोर फलंदाज हरेश पाटील. 12 मध्ये तुम्हाला करायचे 41 धावा. राईट मोड द विकेट. रोहित टू हरेश. पहिला चेंडू बॅटची गडा ब्रश आलाय. चेंडू तर टिपला शेर आणि मैदानाच्या आतमध्ये गोल्डन तर विकेट. हरेश पाटील बॅक टू द आउट. मोठा धक्का टीम केरळ संघाला. मास्टर वशील संघाचा कॅप्टन प्लीज आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन खरं तर उपस्थिती नोंदवायची आहे. वशील टीमचा कॅप्टन न्यू बॅट्समन माझ्या आतमध्ये दाखल झाला सिद्धेश पाटील. 12 मध्ये करायचे होते 41, त्यामध्ये खरं तर पहिले चेंडू होती मोठी विकेट. हरेश पाटील सुद्धा बाद झाला गेलाय. न्यू बॅट्समन माझ्या आतमध्ये दाखल झाला सिद्धेश पाटील. स्ट्राईक पंच करतात या स्पर्धेत आपण पाहिलाय प्रणयजी कोहली आपटा, त्यानंतर पाहिला असेल नॉस्ट्राईक पंच विलास कलम आपटा करतात, त्यानंतर गुणलेखक करतात केलवचा अजून एक सुपुत्र पराग थलिक केलवणे, त्यानंतर विचार केला तर आपण समालोचक मध्ये विचार केला तर रिवॉल्व सर, त्यानंतर विचार केला तर आपण विपुलजी पाळी सर, त्यानंतर अर्णव सर. हे करतात आजच्या नाईट रजनीमध्ये करतात यांचा आवाज करता आपल्याला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. स्ट्राईक होती फलंदाज सिद्धेश पाटील, तर बॉल ट्रॅक वरती रोहित नारंगीकर. या सष्टमच्या खूपच बार पंचांनी दंडित केलाय. गोंदाची मार्ग होती पाहिजे असेल आपण रोहित याला. अजून एक एक्स्ट्रा मध्ये धाव ऍड होईल. धावांचा विचार केला धावा लागले स्कोर करू तब्बल 26 धावा. 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. खराब करतर सुरुवात, त्यानंतर मात्र नक्कीच हे परिणाम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 11 मध्ये करायचे 40 धावा. जवळजवळ करतात 6 षटकार, एक चौकार मात्र नक्कीच ठोका लागेल या 11 चेंडू मध्ये टीम केरळ संघासाठी. हे सेम कॉपी बुक स्टाईल मध्ये करतात चेंडू ट्रॅव्हल झाला. 50 इशारा अजून एक अवंतर चेंडू फेकला गेलाय. लगातार दुसरा चेंडू अवंतर चेंडू फेकला गेलाय. करतर बॉलिंग मार्ग होती पाहिजे आपण रोहित नारंगीकर याने. 12 मध्ये करायचे होते 41 समीकरण येऊन टेपला. 11 मध्ये 39. सिद्धेश पाटील ऑन स्ट्राईक. करतर मोठे फटके खेचावे लागतील. सेट व्हायला करता टाइम नाही या सध्याकडे विचार केला तर 11 मध्ये 39 ची गरज. प्रत्येक चेंडू करता सीमारेषा पार तुम्हाला पाठवावा लागेल जर सामना जिंकायचा असेल तर टीम केरळ संघाला. परंतु करता धारदार गोंदाची करताना आपण पाहिलं असेल टीम महाराष्ट्र केक चिरनेर संघ. त्याचा विचार केला तर ऋषी नारंगीकर, त्यानंतर विवेक हातनोरकर, त्यानंतर पुन्हा एकदा ऋषी नारंगीकर, त्यानंतर बॉलिंग मार्क होती पाहते आपण चिरनेर एक्सप्रेस रोहित नारंगीकर. येस पुन्हा एकदा या करता स्पर्धेतील पहिली करता आपण पाहिले असेल वाईट हॅट्रिक करता या कडच्या नावावर मात्र नक्कीच जोडले गेल्या. 3 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकले करता आपण पाहिले असेल सिद्धेश पाटील याने. तर तब्बल 5,000 रुपये पारितोषिक KGS टीम कडून मात्र नक्कीच झाली आहे. मोटिवेशन द्यायचं काम मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, परंतु करता त्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल हा सिद्धेश पाटील या खेळाडूला. 11 चेंडू 38 ची गरज. अद्याप करता 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. राईट नाम ओव्हर द विकेट. शप्पल होण्याचा प्रयत्न बॅटचे मात्र नक्कीच ब्रश झाला. अजून एक डॉट चेंडू फेकला गेला. चांगला कमबॅक. 3 करता अवंतर चेंडू फेकल्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळाला रोहितच्या माध्यमातून. आता समीकरण येऊन टेबलाय. येणारे चेंडू असतील बाकी 10 आणि 38 धावेची गरज. 10 चेंडू 38 धावा. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हे स्पर्धेचा मात्र नक्कीच नियम असेल. 10 चेंडू 38 ची गरज. मोठा फटका खेचेल कोण हा मात्र नक्कीच प्रश्नचिन्ह पडलाय प्रेक्षक वर्गाला. करता टीम डेव्हिड एनो गावदेव केव सांगाला. उशिरा का होईना मोठ्या फटक्याचा करता प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. पंचांचा इशारा येणं बाकी असेल. बिग हिट षटकार
उशिरा का होईना टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा आवाज मैदानाच्या आतमध्ये गुंगतोय. षटकार ठोकला. षटकार ठोकला गेलाय. उशिरा का होईना पण तो सिद्धेश पाळीच्या बॅट मधून तडाखा पाहायला मिळाला. षटकारची गरज होती. गरज ओळखून मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश पाटील खरतर फलंदाजी करताना 3 चेंडू होती 3 षटकार ठोकले तर KGS टीम करून तब्बल 5,000 रुपये पारितोषिक आलाय. पहिला तर मात्र नक्की षटकार ठोकलाय. मोटिवेशन द्यायचं काम मैदानाच्या आतमध्ये करताना आणि ते करता षटकार ठोकला गेलाय सिद्धेशच्या माध्यमातून. आता समीकरण येऊन टेपला चेंडू असतील बाकी 9 आणि 32 धावेची गरज. 5 षटकार 1 दुहेरी 5 षटकार तर आपण पाहिले असेल 2 सिंगल हे मॅच मात्र नक्कीच फिनिश करून दिलं. पण तो एका दुसरा डॉट चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला टाकलेल. ऑडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न करतर असून एक डॉट चेंडू फेकला गेलाय. चांगली गोंधे चांगला कमबॅक करत षटकार खाल्यानंतर पाहिला असेल आपण रोहित नारंगीकरच्या माध्यमातून पाहिला असेल. 7 मध्ये 32 या चेंडूवरती मोठा फटका. आता पुन्हा एकदा खरं तर आपण पाहिला असेल 8 चेंडू मध्ये 32 धावेची गरज. 8 चेंडू 32 धावा. जर विचार केला तर सध्याच्या घड्यात 13 चेंडू डॉट मात्र नक्कीच केले गेले टीम गावदेवी केलवे संघ. याच करता डॉट चेंडू पूर्णपणे करता तुम्हाला बॅकफुट ढकलून दिलाय. ऑडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न असून एक चेंडू डॉट फेकला गेलाय. तेच तर्रार गोंद्याची मैदानाच्या आतमध्ये करताना गोलंदाज रोहित नारंगीकर वेगवान करताना गोलंदाज आपण पाहिला असेल. लगातार 3 चेंडू अव्वंतर त्यानंतर पाहिला असेल आपण डॉट त्यानंतर षटकार पुन्हा एकदा कमबॅक कसा असावा मैदानाच्या आतमध्ये रोहित मात्र नक्कीच सांगतोय. लगातार 2 चेंडू डॉट फेकले गेलेत सिद्धेश पाटीलला. 7 मध्ये तुम्हाला काय 32 धावाची गरज. ओ कवाशामध्ये वरतून मात्र नक्कीच घ्यायचा प्रयत्न. वन सीमारेषा पार सिद्धेशच्या बॅट मध्ये अजूनच्या डीजे सात मध्ये 32 ची गरज होती. समीकरण येऊन टेबल 6 चेंडू आणि 28 धावेची गरज. या धावा सुद्धा करतर होताना पाहिल्यात कित्येक मैदान होती. पण तो आज मात्र धावा होतील का हा मात्र नक्कीच मोठा प्रश्नचिन्ह पडला गेलाय प्रेक्षक वर्गाला आणि करता टीम केलवे संघाला. 6 मध्ये 28 ची गरज. बारीक मार्क होती बाता अंतिम षटक घेऊन आलाय गणेश पाटील. स्ट्राईक एन वरती स्वप्नील घरत ज्याने एक षटकार ठोकला गेलाय. 6 मध्ये 28 ची गरज. कंपल्सरी चेसिंग हे स्पर्धेचा मात्र नक्की नियम असेल. राईट ना मोड द विकेट गेम ऑन. 6 मध्ये 28 ची गरज. पहिला चेंडू हुकायचा प्रयत्न परंतु पहिल्या चेंडू खरं तर डॉट फेकला गेला. पुन्हा एकदा कमबॅक करून देताना आपल्या टीम साठी गणेश पाटील. 6 मध्ये करायचे होते 28 आता येऊन टेपला 5 मध्ये 28 ची गरज. येणार करता 5 चे 5 चेंडू खरं तर बॉर्डरच्या बाहेर तुम्हाला पाठवावं लागतील टीम गावदेवी केवळ संघासाठी. आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न. फिल्डर आहे डीप मध्ये. चेंडू फक्त उचल फेक आहे तो पण धाव मिळतील 1. एकदम संघ जाऊन पोहोचलाय टीम केवळ संघ. 39 धावा. जे खरं तर पाहिलं असेल 15 चेंडू डॉट फेकले गेले ना मैदानाच्या आतमध्ये ते करता कुठेतरी टोचत असेल टीम केवळ संघाला. 4 चेंडू 27 धावेची गरज. स्ट्रायकर सिद्धेश पाटील. फुल टॉस मात्र नक्कीच चेंडू यॉक मध्ये नक्कीच फेकला गेला होता. फिल्डर त्या चेंडू मात्र नक्कीच आहेत तैनात. फक्त ना फक्त मिळाला सिंगल. पूर्णपणे खतर बॅकफुट ढकलला गेलाय. जवळ जवळ करता हा सामना आपल्या खिशामध्ये मात्र नक्कीच घातला गेला टीम आपण पाहिलं असेल महाराष्ट्र केक चिरणे संघाने. स्लोअर मात्र नक्कीच पिकायचा प्रयत्न. अजून एक धाव जोडली गेली. धावांचा विचार करता फक्त धावा लागला स्कोर वरती 41 धावा. आज करता घरच्या मैदानावरती या टीमने मात्र नक्की निराश केला. टीम
आपण पाहिले असेल टीव्ही गावदेवी केळव संघाने. असून एक दांडी गोल खरतर अंतिम क्षणी सिद्धेश पाटील सुद्धा बाद झालाय. विकेटचा मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सिद्धेश पाटील बॅक टू द आउट. ठीक आहे. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये करत असताना बनवायचं आहे. टीम वशिनी संघाचा कॅप्टन खर तर आज घरच्या मैदानावरती खर तर ही खराब आपल्या परफॉर्मन्स पाहायला मिळाला. त्यानंतर खर तर मैदानावरती जे प्रेक्षक होते ओहो हेलिकॉप्टर नो लुक अंडर प्रेशर नंतर हा फलंदाज पाहिला असेल पण पियुषच्या बॅट मधून अंतिम चेंडूवरती कधी षटकार पाहायला मिळाला. परंतु सामना मात्र नक्कीच गमावला टीम डेव्हिड गावदेवी केळव संघाने. हार्ड लक टीम केळव संघ आणि वाळप्लाय टीम महाराष्ट्र केक चिरनार संघ. हॅलो चेतन सर तुम्हाला थांबवते 2 मिनटं. तर खरं तर आमच्या या स्पर्धेसाठी ज्या उदात्त देणगीदारांनी खरं तर खोळे हाताळण्याने उदारपणे आम्हाला मदत केली आहे त्या देणगीदारांचं नावं मी वाचतोय. आदरणीय सन्माननीय